नमस्कार. मी अरविंद आठले. म्हणता म्हणता मला उमगलेले शंकर महाराज 111 भाग होऊन गेले आहेत. एवढा प्रचंड संयम दर्शकांनीही ठेवला आणि एवढा प्रचंड संयम भाषण देणाऱ्यांनीही ठेवला. मला मोठं कौतुक वाटतं यांचं की इतके कंटिन्युअस इतके भाग ते बोलू शकले सातत्याने. गुरुचं आतून उफाळून प्रेम आल्याशिवाय हे होऊ शकत नाही. मी त्यांचं अतिशय अभिनंदन करतो आणि दर्शकांना पुढील फार वाट न पाहण्याची संधी घेतो. तर मिलिंदराव, आपण पुढे हा विषय न्या अशी तुम्हाला विनंती आहे. सर्वांना माझा नमस्कार आणि सद्गुरु चरणी साष्टांग दंडवत घालून आजच्या कथनाला सुरुवात करूया. तत्पूर्वी काका, तुम्हालाही माझा नमस्कार. नमस्कार. आपण महाराजांचा उपदेश पाहतोय सध्या. महाराजांच्या उपदेशाची सुरुवातच मुळे अशी झालेली होती की सुख शांती समाधान हे सगळ्यांनाच हवं आहे आणि त्यासाठीच मनुष्याची अविरत धडपड चालू आहे. त्याच्यामध्ये पुढे आणखीन काय काय मनुष्य कसा कसा धावत सुटतो याबद्दल सुद्धा आपण विवेचन केलं. ते महाराजांचं सांगणं आहे. हे सगळं जे आता काही चाललंय हे सगळं, किंवा आधी पहिल्या भागापासून आतापर्यंत जे काही चाललंय ते सगळं महाराजांचं सांगणं आहे. महाराज वदविते आहेत, महाराज करते करविते आहेत, महाराज बोलविते आहेत. आता त्यामध्ये महाराजांनी असं काय म्हटलंय की सध्या फक्त अडचणींचं निवारण करण्यासाठीच सगळ्यांना गुरूंची आवश्यकता असते. आमचे प्रश्न सोडवा, अमुक कालावधीमध्ये तुमचा प्रश्न सुटेल हे सांगण्यात ज्याला रस असतो असेच गुरु सगळ्यांना आता हवे आहे. पण खरा गुरु कसं कोणाला हवाय का? तर खरा गुरुची काही कोणाला आवश्यकता नाही, कारण खरा गुरु तुमचे 100 रुपयात 3 प्रश्न सोडवत नाही, कधीच नाही. तुम्हाला कधीही विभूती काढून देत नाही, मंत्रून देत नाही, अभिमंत्रित करत नाही, काही करत नाही. तुमच्या पाठीवरनं बायका असतील तर विशेषत्वाने हात फिरवत नाही, डोक्यावर हात ठेवत नाही. तो गुरु कोणाला आवडतच नाही. तुमची नुसती पोपटपंची ऐकून आम्हाला काय मिळणार आहे? आमच्या आयुष्यातले प्रश्न सुटणार आहेत का? तुम्ही ध्यान करा, ध्यान करा, ध्यान करा सतत बोंबलताय आमच्या कानाशी, पण आमचं ध्यानच लागत नाही. त्याला आम्ही काय करणार? आमची गेल्या जन्मीची तेवढी पुण्याई नसेल म्हणून आम्हाला ध्यान करावंसं वाटत नाही. ध्यान करायला बसलं तर आम्हाला ते करता येत नाही. ह्या सगळ्या ज्या पळवाटा आहेत त्या त्या खऱ्या गुरूंकडे जाऊन तुम्ही सांगायला लागला तर ते दुर्लक्ष करतात. मी तुला तोडगे सांगतो, मग त्या अमुक ह्याच्यातला तमुक तोडगा कर, मग त्या अमक्या डबीमध्ये आमची हळद ठेव, काळी हळद, मग त्याच्यावरती आणखीन काहीतरी ठेव, बिब्बे ठेव, अमकं ठेव, ठमकं ठेव, आणि 21 दिवसांनी उघडून बघ आणि मग 21 दिवसानंतर त्याच्यात काय आढळतं मग त्यानुसार तुझे पुढच्या सगळ्या तोडग्यांचं म्हणजे पुढच्या प्रश्नांचं माझं उत्तर आहे. हे असले तोडगे करण्यात खऱ्या गुरुला अजिबात इंटरेस्ट नसतो. मग लोक असं विचारतात, का हो तुमचे महाराज गुरु होते ना सगळ्यांचे, जगद्गुरूंपेक्षाही वरच्या लेवलचे गुरु आहेत ना, मग त्यांनी नाही का चमत्कार केले? तर ह्याचं उत्तर महाराजांनीच देऊन ठेवलेलं आहे की हे चमत्कार नव्हे, तर तुमच्या नजरेला आणि तुमच्या अकलेला जे शास्त्र समजतं, जे भौतिक विज्ञान, जे मेडिकल सायन्स समजतं, जे काही आपल्या संपूर्ण आजूबाजूला पसरलेलं निसर्गाचं तत्व आहे त्यातलं जे काही समजतं, त्याच्याही पलीकडे जे अध्यात्म विज्ञान आहे, त्या विज्ञानाचा आधार घेऊन आम्ही ज्या गोष्टी करतो त्याला तुम्ही चमत्कार म्हणता. कारण त्या चमत्कारांची तुम्हाला एवढी काही भुरळ पडलेली असते आणि तुम्हाला हे कधीही लक्षात येत नाही की अरे हे शास्त्र जर आपणही शिकलं किंवा खऱ्या गुरूंकडनं शिकलो तर आपल्यालाही या सगळ्या गोष्टी फोल वाटायला लागतील. म्हणून आपण काल बोललो की हिमालयात जाऊन बसणं फार सोपं आहे, पण हिमालयातनं तुमचं घर दिसलं तर काही उपयोग नाही. पण घरात बसून जर तुम्हाला हिमालय दिसत असेल तर त्यात तथ्य आहे असं म्हणायला हरकत नाही. आता ऐहिक अडचणींच्या वेळी गुरु कामाला येत नाही, कोणताच खरा गुरु कामाला येत नाही. याचं कारण असं आहे, तुम्ही शंकर महाराजांच्या समोर जा, साईबाबांच्या समोर जा, गजानन महाराजांच्या समोर जा, आणखीन कुठेही जा, कोणाच्याही समोर,
तुमच्या प्रार्थनामध्ये, तुमच्या कर्मामध्ये तर जर त्या प्रश्नांची उत्तर किंवा त्या प्रश्नांची सोडवणूक असेल तरच त्यांची कृपा होते. आणि मग तुम्ही म्हणता मला बाबांचा अनुभव आला बरं का, पण तुझा अनुभव त्याला येईल असं नाही. तुला अमुक कपडा शोभून दिसतो म्हणून त्याला दिसेलच असं नाही. तुझ्यासारखा चेहरा त्याचा नाही, तुझ्यासारखी वृत्ती त्याची नाही, तुझ्यासारखा स्वभाव त्याचा नाही, तुझ्यासारखे त्याचे कर्मभोग नाही, त्याचे कर्मभोग काही वेगळे आहेत. त्याच्या प्रार्थनामध्ये जर ह्या जन्मामध्ये ह्या सगळ्याची काही उत्तरच मिळणार नसतील तर तुम्ही कोणाच्याही दरबारात जा, तिथे तुम्हाला फक्त दर्शन मिळेल, बाकी काही मिळणार नाही. आणि न पेक्षा तुम्ही भोंदूंच्या बाजारामध्ये जा, तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मेस्मराईज करून तुम्हाला उत्तरं दिली जातील. तुम्ही तेवढ्या पुरते भारले जाल आणि नंतर ज्या वेळेला तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही त्यावेळेला तुम्ही काय म्हणाल की असेल बाबा पण आम्हाला काही त्याचा उपयोग झाला नाही, किंवा तुम्ही चार शिव्या देऊन मोकळे व्हाल. त्या मग असं मला म्हणायचंय की खरा गुरु आणि खोटा गुरु शोधायचा कसा? तर मग त्याच्यासाठी महाराज असं म्हणतात की तुम्ही गुरु शोधायला जाताच कशाला, कोणाच्या दरबारामध्ये हजेरी लावताच कशाला, ते मरायला ते धनकवडीला तरी येता कशाला, हा महाराजांचा सवाल आहे. मी तिथे आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं? मी जगतामध्ये आहे, मी चराचरामध्ये भरलेलो आहे, मी तुझ्या घरात सुद्धा उपस्थित आहे, पण ते पाहण्याची दृष्टी तू स्वतःची स्वतः विकसित केलेली नाहीस. आता ती दृष्टी विकसित फक्त एकाच गोष्टींमुळे होते आणि ती म्हणजे सखोल ध्यानामुळे. पण ध्यान हा प्रकार तुम्ही आम्हाला सांगू नका, कारण ध्यान फुकट आहे. हे जर ध्यान उद्या कोणीतरी महिना 5,000, 10,000, 15,000, 25,000 भरून फी घेऊन, महिन्याची फी 25,000 रुपये, तुम्हाला आठवड्यातनं 2 सेशन्स असं जर ध्यान शिकवलं तर तुम्ही म्हणाल हे ध्यान खूप भारी आहे, कारण का तुम्ही त्याच्यासाठी पैसा मोजलेला आहे. पण त्याच व्यक्तीने ते ध्यान जर तुम्हाला फुकट शिकवलं तर तुम्ही म्हणाले ठीक आहे, तेवढ्या पुरतं बरं वाटलं आम्हाला, टाइमपास छान झाला त्या सेशन मध्ये. मग तुम्ही टाइमपास करायला येत असाल तर तुम्हाला खरं काहीच गवसणार नाही, आणि तुम्ही पैसे भरून अमुक एक गोष्ट स्वीकारत असाल तरीही तुम्हाला काही गवसणार नाही. कारण काय, सगळीकडे अर्थकारण अजिबातच कामाला येत नाही. तुम्ही तुमच्या मनाची कशी तरी खुळचट समजूत करून घेताय की आम्हाला हे शिकायला मिळालं ना आम्हाला ते शिकायला मिळालं. आज अनेक विद्यांच्या पाठीमागे जी सगळी माणसं लागले त्यांना महाराज स्पष्ट शब्दात ताकीद देतात की असली खुळं वाढवू नका, कुणाच्याही कच्छेपी लागू नका असं महाराज म्हणतात. गुरु ह्या खुळात अडकू नका असंही महाराज म्हणतात. आणि तिथे महाराज पुढे हे वाक्य बोलतात की इथे माझा असा हेतू नाहीये की गुरु ह्या शब्दावरती टीका करावी, हे महाराजांचं वाक्य, पण कुणाच्याही कच्छपी लागू नका हेही तेवढ्याच पोटतिडकीने महाराज सांगत असतात. आता दुर्दैवाने आजचे गुरु कसे आहेत? मग आजचे गुरु कसे आहेत तर त्यांनाही ते सर्वसामान्यासारखेच गुरु आहेत. म्हणजेच आजच्या गुरूंचं मार्गदर्शन हे आंधळ्यांनी आंधळ्याला केलेलं मार्गदर्शन आहे असं समजायला हरकत नाही. त्याला त्याचा उपयोग नाही, ह्याला त्याचा उपयोग नाही. म्हणजेच एखाद्या आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला असं सांगण्यासारखं आहे, अरे ते बघा काय विहंगम निसर्ग दृश्य आहे, काय निसर्ग सौंदर्य आहे. विश्वास बसेल का कोणाचा की आंधळा आंधळ्याला सांगतोय, मग त्यांनी कुठल्या चक्षुंनी ते निसर्ग सौंदर्य पाहिलं? याचं उत्तर नसल्या कारणाने त्याला जे वरवर काही अध्यात्म प्राप्त झालंय 50-60 पुस्तकं वाचून, त्या अध्यात्माला बाजारामध्येच विकाऊ अशी जी किंमत आलेली आहे ती अतिशय घातक आहे समाजाच्या दृष्टीने. पण आपण कितीही ओरडाआरडा केला तरी समाज आपल्याकडे कधीच लक्ष देणार नाही, कारण समाज आपल्याला नेहमी प्रश्न विचारेल, तू कोण बाबा आम्हाला सांगणारा? आम्ही तुला सल्ला विचारलाय का? नाही विचार. तो महाराजांनाही कोणी सल्ला विचारला नव्हता, पण महाराजांनी हे सगळं जे तत्वज्ञान तुमच्यासाठी मांडून ठेवलंय त्याचा काहीतरी तुम्हाला एवढासा तरी विचार करावासा वाटतो की नाही? स्वतःचे गुरु स्वतःच झालं पाहिजे, हा सर्वोत्तम मार्ग आहे असं महाराज सांगतात. म्हणजे तुमच्या सुखाच्या आड दुसरं कोणी येत नाही, तुमच्या सुखाच्या आड तुम्हीच येता, यासारखं दुसरं तुमच्या आयुष्यातलं अपयश काय आहे? आणि मग आपण म्हणतो ना की आपल्या समस्या जर आपणच विचारपूर्वक सोडवू शकलो तर त्याच्यासारखं दुसरा आनंदाचा गाभा आपल्याला सापडत नाही.
आणि मग म्हणतात स्वतःचे स्वतः गुरु व्हा म्हणजे काय? मग हे बाकीचे सगळे काय गुरु करतात ती काही चेष्टा आहे का? नाही. चेष्टा कुठलीच नसते. अध्यात्मात कुठेही चेष्टा नाही, मस्करी नाही. अध्यात्मात कुठेही खोटेपणा नाही. अध्यात्मात कुठेही बाजार नाही. अध्यात्मात कुठेही व्यापार नाही. मग स्वतःचे स्वतः गुरु व्हायचं म्हणजेच 100 गुरु सांगतायत तुम्हाला ओरडून ओरडून की बाबांनो ध्यान करा. त्या ध्यानामध्येच तुम्ही तुमचं स्वतःमधलं गुरुतत्व तपासून पाहू शकाल. तुम्हाला स्वतःतल्या गुरुतत्वाची जाणीव होईल. तेव्हा तुम्ही म्हणाल की हो, मी माझा गुरु होऊ शकतो. मी माझ्या आयुष्याला दिवा दाखवू शकतो, ज्ञानदीप दाखवू शकतो. त्याच्यासाठी मला वेद पठण करायची गरज नाही. त्याच्यासाठी मला पोथ्या पुराणांचा आधार घ्यायची गरज नाही. महाराज नेहमी सांगत असत की हे सगळी पांघरुणं तुम्ही पांघरलेत ना अंगावरती. मग कुठली पांघरुणं पांघरलेत? रीती रिवाज, रूढी, परंपरा, स्तोत्र मंत्र, व्रत, वैकल्य, उपास तापास, ग्रंथांचं पठण, ग्रंथांचे सप्ताह आणि अमुक तमुक नेम नियम, हे जे सगळं तुम्ही बाळगलंय, ही सगळी एक 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 जी पांघरुणं अंगावर ओढलेत तुम्ही, आणि तुम्ही म्हणताय आमचा जीव घुसमटतोय. अरे मग घुसमटतोय जीव कशामुळे? तर ही पांघरुणं फेकून द्या. एका रात्रीत हे शक्य नाही, कारण जन्मोजन्मीचे संस्कार असे मनावरती ठेचून ठेचून ते पक्के केलेले असतात. ठेचूनच म्हणजे अक्षरशः ठेचून पक्के केलेले असतात की त्या मनाच्या सगळ्या खाचखळग्यांमध्ये ते संस्कार इतके काही फिट्ट बसलेले असतात की त्याच्यापेक्षा जरा वेडवाकडं आपण केले कृती तर आपल्याला काहीतरी पाप लागेल, अशी एक विचित्र समजूत समाजामध्ये पसरलेली आहे. पाप पुण्याची वासना, मी काल म्हटलं, पाप पुण्याची वासना तूच उपजविसी नारायणा, आणि मी शरण आलो तुझ्या चरणा, आता मला अभय दे. पण तो जो पाप पुण्याच्या वासना आपल्यामध्ये निर्माण करत असेल तर मग त्याला हे पक्क माहिती आहे की ही मंडळी ह्या वासना कधीतरी टाकून देतील, पण त्या वास्तवाला म्हणजे त्याच्या ह्या कल्पनेला की ही मंडळी कधीतरी टाकून देणार आहेत ह्या सगळ्या कल्पना, ह्यालाच मुळी कोणी ओ म्हणत नाही, यालाच कोणी प्रतिसाद देत नाही. आम्ही त्याच संकल्पनामध्ये अडकून बसणार आणि मग त्या पांघरुणाखाली आमचा जीव जो गुदमरतोय, ती पांघरुणच आम्हाला फेकायची नसल्या कारणाने मग कोणी कोणाला काय समजवायचं? कोणी कोणाला समजवायचं हा मुळी मोठा प्रश्नच आजकालच्या जमान्यामध्ये उभा राहिलेला आहे. कारण कोणालाही कोणतंही काहीही समजून घ्यायची गरज उरलेली नाही. झोपी गेलेल्याला जागा करता येतो, पण झोपीचं सोंग घेतलेल्याला जागा करता येत नाही. ही म्हण आपल्याकडे जी एवढी फिट्ट बसते, ती एवढी ती म्हण अध्यात्मात सुद्धा फिट्ट बसते. अध्यात्माचे सगळे बाजार आहेत, त्याच्यामध्ये सगळे बाजार बसलेले आहेत. तुम्हाला त्यांच्याकडे कुठे जायचंय ते जा. पण महाराज नेहमी सांगतात की आयुष्याचं नुकसान करून घेणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला तुमच्या विचारशक्तीने कळतायत, पण तरीही तुम्हाला तिकडे लक्ष न देता त्याच नुकसानीच्या वाटेवर जायचं असेल तर तुम्ही खुशाल जाऊ शकता. मग महाराज महाराज म्हणण्यात अर्थ काय आहे? मग धनकवडीला जाऊन तिथे मोठेले, तू 500 रुपयाचा हार घेतला तर मी 2000चा हार घेईन. कशासाठी? ज्याच्या गळ्यात तो हार घालणार आहेस त्याला त्या हाराची किंमत आहे का? ह्याचा तू विचार केलास, त्याला त्या हाराची काय पत्रास आहे याचा विचार केलास तर तुझ्या लक्षात येईल. तुझा जनामध्ये मोठेपणा मिरवण्यासाठी तू 2000चा हार घेतोस. 2000चा हार अर्पण केल्यानंतर परतीच्या प्रवासात कारमध्ये बसल्यावर असं वाटतं तुला, अरे 500 रुपयाचा घेतला असता तर बरं झालं असतं. मग तिथेच तर तू महाराजांशी खोटेपणा केलायस मनाने. हाच तुझ्यामुळे मुद्दा लक्षात येत नसेल तर काय उपयोग आहे त्या दर्शनाचा आणि त्या धनकवडीपर्यंत एवढं पेट्रोल खर्च करून तिथे जाऊन रांगेत उभं राहण्याचा? काहीच अर्थ नाही. मुळातच आधी रांगा लावा, दर्शन घ्या, इकडून जा तिकडून जा. ज्यांना मुखदर्शन घ्यायचे त्यांनी इकडून पळापळ करा. ही रांग आरतीची आहे, अमक आहे. अरे हा खुळचटपणा कशासाठी? कोणासाठी हे सगळं निर्माण केलं जातंय? ज्याच्यासाठी निर्माण केलं जातंय तो बादशाह तुमचा त्या समाधीमध्ये बसून तुमच्या प्रत्येक मनोव्यापाराकडे पाहतोय. तो परमेश्वर तुमच्या मनोव्यापाराकडे सतत पाहत असतो आणि तुम्ही मात्र त्याला सतत फसवत असता. तुम्ही का फसवता? तुम्ही स्वतःला फसवता, तसंच त्यालाही फसवता. कारण स्वतःला फसवणं म्हणजे काय हेच आजकाल कोणाला माहिती नाहीच झालेलं.
आम्ही वागतो तेच बरोबर, आम्ही वागतो तेच उत्तम, आम्ही सांगतो तेच बरोबर, आमचे सल्लेच तुम्ही ऐका, आमच्या सल्ल्याने गेलं तर तुमचं कल्याण होईल, हेच जिथे बिंबवलं जातंय सगळीकडे, तर तुम्ही कोणाकडनं कसली अपेक्षा बाळगणार आणि स्वतःकडनं तरी काय अपेक्षा बाळगणार? गुरु शोधावा लागत नाही, गुरु शिष्याकडे स्वतः चालत येतो. हे प्रधानांच्या उदाहरणावरनं आपण बघितलं, डॉक्टर धनेश्वरांच्या उदाहरणावरनं बघितलं, ताईसाहेबांच्या उदाहरणावरनं बघितलं, बालगंधर्व सगळ्यांच्याच उदाहरणावरनं बघितलं, ज्ञाननाथजी रानड्यांच्या उदाहरणावरनं सुद्धा आपण ही गोष्ट काढून पाहिलेली. अनेक आहे, ओंकारनाथ भस्मे आहेत, सगळेच त्यांचे शिष्य आहेत, अभ्यंकर आहेत, अंतरंग शिष्य आहेत ते सगळे. का ते झाले अंतरंग शिष्य? आणि आजही जेव्हा महाराज म्हणतात की हम गया नहीं जिंदा है, तेव्हा आपण अंतरंग शिष्य का होऊ शकत नाही? याचा शंकर महाराज असा जो आजकाल वेगळ्या अंगाने जो टाहो फोडला जातो, प्रत्येकाला महाराजांजवळच बसायचंय, प्रत्येक जण म्हणतो तुमचेच नाही महाराज, आमचे पण गुरु आहेत, जगताचे गुरु आहेत, ब्रह्मांडाचे गुरु आहेत. पण तुझा कालपर्यंत ज्यांच्यावर विश्वास होता तो एका दिवसात संपला आणि आज तू महाराजांजवळ बसायला निघालायस. तुझ्या पहिल्या गुरुचा तुझ्यावर विश्वास कसा बसेल? तो तो महाराजांना सांगेल ना, त्यांचं जे कम्युनिकेशन चालतं त्या गुरुतत्वाचं, त्याच्यातनं तो सांगेल हा हरामखोर आहे म्हणे, इथे हे करत होता आणि आता महाराज तुझी पॉप्युलॅरिटी वाढल्यानंतर तो म्हणतो की शंकर महाराजच आमचे गुरु. काय चाललंय? मग हे तुम्हाला असं वाटतं की माणसं काय म्हणतात, आम्ही फार चाणक्य आहोत, आम्हाला सगळं कळतं, कोण काय बोलतं, कोण कसं वागतं, कोण. अरे तुला कळतं, मग ज्या गुरुतत्वाशी तू जो खोटेपणा करतोस त्याला ते कळत नसेल असं तुला वाटलं का? फक्त संगमरवरी मूर्ती आहे तेच महाराज आहेत, बाकी त्याच्या पलीकडे कुठे महाराज नाहीये? शिर्डीला साई समर्थ बसलेले तेच फक्त साईबाबा आहेत त्या मार्बलच्या मूर्तीतले, बाकी कुठे नाहीयेत का? अरे ते आजूबाजूला वावरतात पण तुला दिसत नाहीत. तुला का दिसत नाहीत? कारण तुझा मनोव्यापार रोज नित्य तपासला जातो. तू सतत बोर्डाच्या परीक्षेला बसलेला आहेस, तू 10वी देतोयस, 12वी देतोयस, पण तुला त्याचं भानच नाहीये, कारण पेपर तपासणाराही अदृश्य आहे, तुझ्यासाठी पेपर प्रश्नपत्रिका ठेवणारा तो सुद्धा अदृश्यच आहे. मग तू कुठली प्रश्नपत्रिका सोडवणार आणि कुठली उत्तरपत्रिका लिहिणार आणि कोणाला ती तपासायला देणार, याचं जर तुला भान नाही तर फार दुर्दैवाने असं म्हणावं असं वाटतं, गुरु म्हणजे काय हे तुम्हाला कधी कळलंच नाही आणि कळणारही नाही. जो जन्मोजन्मीचं अज्ञान नष्ट करून तुम्हाला ज्ञान देतो तोच खरा गुरु असतो. मग आपण म्हंटल ना, बऱ्याच वेळेला आपण हे लक्षात घेतलं की शिवानी पार्वतीला जे ज्ञान दिलं ते तिने जसं पुढे पुढे संक्रमित केले आणि आज तो नवनाथांच्या पर्यंत आलेला प्रवाह आहे. आज अनेकांना ते प्राप्त झालेलं आहे, प्रधानांना प्राप्त झालं होतं, धनेश्वरांना प्राप्त झालं. हे काय आहे? मग खरं ज्ञान देणारा जो गुरु असतो त्याच्याच पायाशी ही सगळी मंडळी सरेंडर झालेली असतात ती, कारण त्यांना पक्क माहिती असतं मला हा गुरु लॉटरी लागून देणार नाहीये, पण मला हा गुरु अध्यात्माची जी लॉटरी मिळवून देईल त्या लॉटरी सारखी दुसरी लॉटरी जगतामध्ये कुठेही निर्माण झाली नाही. त्या अध्यात्माच्या बाजारासारखा जो गुरु देणार आहे तो तसा सट्टा कुठे नाही, तशी रेस कुठे नाही, तसा जुगार कुठे नाही आणि तसा आकडाही कुठे नाही. तेरा क्या मेरा, काहीच नाही. मग हे जेव्हा जेवढं सत्य आहे ते त्या शिष्याला कळल्यानंतर शिष्य काय म्हणतो की अज्ञान नष्ट करून देणाऱ्या शिष्याला त्या गुरुची एवढी काही महती असते, तो त्याला स्वतःच्या आयुष्यामध्ये सर्वोच्च स्थान देतो. शिष्याच्या दृष्टीने तोच परमेश्वर असतो. म्हणूनच शिष्य काय म्हणतात की गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वास, देवतयाचा अंकिला, स्वये संचरा त्याचे घरा. स्वये संचरा परेशु परेशु गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वास. मग एकनाथांचे हे टोन आहे. एकनाथ काय म्हणतात, मग एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही बा संशय, स्वये संचरा परेशु गुरु परमात्मा परेशु. संशयच उरत नाही ना. एक जनार्दनी काय होतं
मितूपणाची बोळवण होते म्हणूनच संशय उरत नाही. मग गुरुला सर्वोच्च स्थान का दिलं जात? मग ते तेवढ्यासाठीच दिलं जातं कारण तो ज्ञान देणारा गुरु आहे म्हणून. तो अंगारा धुपारा देणारा गुरु नाही. तो म्हणशील ते सुपारी काढून दे, मणी काढून दे, मोती काढून दे, रुद्राक्ष काढून दे म्हणणारा गुरु नाही. श्रद्धा म्हणजे नेमकं काय हे त्या शिष्याला कळलेलं असतं. ज्ञान देणाऱ्या गुरुच्या शिष्याला हे कळलेलं असतं की श्रद्धा म्हणजे मनाची अविचल अशी अवस्था, अविचल अशी स्थिती, अविचल अशी भक्ती. तुमची कोणत्या देवावर आहे हे तुम्ही तपासून पहा. आहे का तुमची कोणत्या देवावर अशी अविचल भक्ती? तसं काहीच नाहीये तुमच्याकडे. आणि मग तुम्ही तुमची जर अविचल भक्ती नसेल, अविचल श्रद्धा नसेल आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की देव सर्व शक्तिमान आहे, तो चराचरामध्ये व्यापून उरलेला आहे. मग तो चराचरामध्ये व्यापून उरलेला असेल आणि तो जर सर्व शक्तिमान असेल तर मूर्ती पूजा तरी का करता, हा महाराजांचा सवाल आहे.